खूप चांगले करंडक आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक करंडक आजच्या दिवसात कोणत्या संघ मालक कोणत्या संघ या ट्रॉफीवरती नाव करेल हे आपण संध्याकाळच्या सत्रात पाहणार आहोत. अगदी तुफान आयोजन केलं गेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच मिस्टर विघ्नेश बिट्टू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. त्या खेळाडूला आदरणीय सन्माननीय श्री वसंतजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण त्याला देणार आहोत. अगदी सेकंड मॅचला केली जाईल सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. याआधी आपण आवाज ऐकत होतात मॅन फ्रॉम खार्डीचा गोड आवाज अर्थातच राकेश सरांचा. त्यानंतर आपण गौतम ह्याला देखील पाहणार आहोत. पंचांचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेलेत. मॅच स्टार्ट केली जाते आहे. मनीषा किशोर पाटील मॅडम यांच्या माध्यमातून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली आहे. मंडळ मात्र त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करते. मास स्टार्ट गेम ऑन. पहिला चेंडू सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला सर हातात दिला होता परंतु नाही स्वीकारता आला. अगदी कॅच ड्रॉप. सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. 1 धाब्याने श्री गणेशा झाला 1 ने. धावसंख्या 1 मेल. एका साईडला कौस्तुभ. छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जाईल. सध्याच्या घडीला एक यंग टॅलेंट यासाठीच या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. आज तुमच्या गावात खूप सारे स्टार प्लेयर आहेत परंतु यंग खेळाडूंना संधी. कौस्तुभ गोलंदाजी ट्रॅकवरती. एका साईडला हर्ष आणि विकी. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले गेलेले प्रेक्षक. 6 सीटर्स एक ब्रँड बनलाय सध्याच्या घडीला. हॉफस्टमच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंच वळतील. अर्थातच एक स्वैर चेंडूच्या माध्यमातून मेल 1 रन. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली जाईल 2 वरती. सिक्स सीटर्स 4चे सर्वेसर्वा गौरवजी पाटील आमचे जवळचे मित्र आहेत. आणि आज यावेळेला सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वा वा क्या बात है. चेंडूला दिला फेकून. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय ब्रँड KPL षटकार. 6 धावा. षटकार खेचलाय. KPL षटकार जरूर पाहायला मिळाला या मॅच मध्ये. दुसऱ्या चेंडूवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा. विकेट टेकर. क्या बात है. यासाठीच तर कौस्तुभला ओळखलं जातं की षटकार खेचल्यानंतर कमबॅक आणि तो विकेट जाणत होता. यावेळेला षटकार खेचला गेला. 6 धावा मिळाल्या परंतु विकेट देखील मिळाली. महत्त्वाची होती विकेट. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 8 वरती. आणि अर्थातच खार्डी गावचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूकडे ओळखलं जातं अर्थातच रुपेश भोईर ह्याला विनंती असेल. आपलं 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे आपण घेऊन जायचं आहे. खूप चांगले आपण पवेलियन देखील पाहू शकतात. यानंतरची नेक्स्ट मॅच गण्या 11 विपक्ष श्रेयस 11. तीन षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं बंधन नसेल. पुढे 4थ्या चेंडूकडे. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ आपण योग्य रीतीने पाहिला. योग्य रीतीने पाहण्यानंतर संघाची धावसंख्या 8 वरती. न्यू मॅन बॅटर मैदानात सज्ज झालाय अर्थातच मोहित. यावेळेला प्लेअर फ्रॉम द बॉडी थोडा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल उभारले गेले. एका धाब्याने समाधान मानतायत. वेट अँड वॉच हे महत्त्वाचे शब्द. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने 9 वरती. अगदी 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 9. अगदी 2 चेंडू येणारे बाकी असतील. या 2 चेंडूनंतर कशा पद्धतीने धावा उभारल्या जातील कारण 3 षटकांचा खेळ आहे. या 3 षटकानंतर तुम्हाला जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल कारण समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. त्याच्यामध्ये देखील चांगले बॅटर आहेत.
यावेळेला देखील खेळण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने कैलास दोन कॅच ड्रॉप झाल्यात कैलासच्या माध्यमातून. कैलास एक चांगला प्लेअर आहे नो डाऊट, परंतु आज थोडीशी चूक करते, स्वतःवर निराश असतील आजच्या दिवसात, कारण 2 झेल सोडल्यानंतर एकाच ओव्हरमध्ये आणि एकाच बॅट्समॅनचे हे देखील गरजेचं होतं, कारण पहिल्या चेंडूमागे कॅच ड्रॉप, त्यानंतर 5व्या चेंडूवर देखील कॅच ड्रॉप. 2 धावा आल्या, संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 11 वरती. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेला देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिकडे तैनात आहे, चांगले क्षेत्ररक्षण होते, फक्त सिंगल मेल, सिंगल शिवाय दुसरं काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 1 षटकानंतर 12. आतापर्यंत 1 षटकाचा खेळ संपला. साईराम आणि एका साईडला आपण पाहू शकताल स्वरूप 2, हे 2 संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघ चांगल्या स्थितीत सध्याच्या घडीला. जर 1 षटकांचा खेळ आपण पाहिलाय, 1 षटकानंतर 12 झाल्यात. घेऊया छोटंसं ब्रेक, ब्रेक नंतर होईल संगीतामध्ये आपण ब्रेकही पाहणार आहोत. पाणी प्रेषण देखील मैदानात केलं जाईल. इथून सर्व काही व्यवस्थित चाललंय. सध्याच्या घडीला 1 षटकांचा खेळ आपण पाहिला योग्य रीतीने. 1 षटकाचा खेळ पाहिल्यानंतर 12 झाल्यात. वळूया तिथून शुभम यांच्याकडे, एक सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून. माध्यमातून खूप छान संगीत आपल्या श्रवण इंद्रियापर्यंत पोहोचलं जातं. मैदानातला नास्त ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. सध्याच्या घडीला 2 दिवसांचा विचार केला तर खूप चांगली स्पर्धा. उद्या मॅचकडे गोलंदाज न्यूमॅन गोलंदाज असेल अनिश. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा होत असतो, परंतु ह्या वेळेला कागदीपत्र बरेच स्ट्रॉंग आहेत हे खेळाडू. उडूया मॅचकडे. या वेळेला वरून खेळण्याचा प्रयत्न, 360 एरो मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर, पंचांचे सिग्नल येत आहेत. हा षटकार आहे, 6 धावा मिळतील. गेले धावसंख्या 18 वरती. अगदी पहिल्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतला गेलाय हर्षच्या माध्यमातून. द बेस्ट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम खार्डी म्हणून हर्षकडे पाहिलं जातं. हर्ष घरत. यावेळेला ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. क्या बात आहे, जणू काही जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो की काय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 19 वरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला षटकार, त्यानंतर आलाय सिंगल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण पाहू शकताल इन ऍक्शन मध्ये प्रथम जाधव. यावेळेला खराब चेंडू, फुल टच चेंडू, परंतु पंच काय म्हणतील ह्याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. आणि विकेट, रनरच्या स्वरूपात विकेट, परंतु नो चेंडू देखील आहे. फ्री हिटची संधी देखील तुम्हाला मिळेल. इथून नोच्या मदतीने एक धावा ऍड केली जाईल. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा 20 वरती. हा फ्री हिटचा चेंडू असेल.
वळूया मॅचकडे. नोचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने एका साईडला उभा आहे बॅटर हर्ष. हा खराब चेंडू आहे, पंच म्हणतात वाईट. वाईटच्या माध्यमातून एक रन मिळेल आणि नोप असेल. 21 रन, 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झालाय. हा चेंडू फ्री हिटचा कशा पद्धतीने एका साईडला हर्ष उभा आहे. प्रेशर वाढला गेलाय गोलंदाजावरती. ओहो क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एका साईडला अनिश देखील बेस्ट आहे आणि एका साईडला हर्ष देखील बेस्ट आहे. यानंतर नेक्स्ट मॅच गणे 11 आणि श्रेयस 11 दोन्ही संघांचे स्टार संघमालक इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया वेलकम. फुलटा चेंडूला हर्ष नाही सोडत. हर्षला अशा पद्धतीने चेंडू नाही चालत मैदानात. अच्छे गेंदू का सन्मान करो, बुरे गेंदू का अपमान करो. या आधीचा चेंडू हर्ष म्हणतोय फार चांगला होता, मी डॉट केला, परंतु असे खराब चेंडू तू टाकेल, मला फुलटो चेंडू टाकेल तर मी निश्चितपणे सीमारेच्या बाहेर पाठवेल. हेच हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हर्षच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 6च्या मदतीने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 27. अगदी 27 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी या 4 चेंडू मागे 2 षटकार आले. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 चेंडू चांगले हाताळले. 9चा चेंडू देखील पाहायला मिळाला, परंतु फ्रीडच्या चेंडूवर देखील डॉट आला, त्यानंतर षटकार. 5व्या चेंडूवर देखील उडवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय KPL षटकार. 6 रन. आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या बाहेर तीच चर्चा चालल्या. 5 चेंडू नंतर 21 रन. आमचे स्कोरर मित्र अर्थातच भावेश आणि एका साईडला वरत, हे दोन्ही स्कोरर चांगली काउंटिंग करत आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू आढळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल मेल. सिंगल शिवाय इथे काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचले गेले 34 वरती. 34 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. 34 रन आतापर्यंत फलकावरती लागल्या गेल्या. 34 धावा. अजून येणारा 1 षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडू तुमच्याकडे आहेत. इथून स्कोर चांगल्या स्थितीत चाललाय, कारण 12 मध्ये आतापर्यंत 34 तर झाले आहेत. पहिल्या षटकात आले होते 12, ह्यामध्ये आल्यात नितीन घरात. ह्याला विनंती असेल आपण त्वरित या. हॅट्रिक घेतल्या गेल्या मॅच मध्ये, त्यासाठी त्याला कॅश प्राइज आलाय. 300 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. सिकंदर भाऊ भुईर यांच्या माध्यमातून हे 300 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. चौतीस धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वळूया पुढे चेकच्या मॅच कडे. 6 चेंडूचा खेळ पाहण्यासाठी. क्या बात आहे. खालटी गावाचा मलिंगा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा नितांत सेवा ते करत आल्यात. पहिला चेंडू आलाय डॉट. याचा बेस्ट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम खार्डी म्हणून दीपेशला पाहिलं जातं. पहिला चेंडू डॉट. हा दुसरा चेंडू. या वेळेला देखील डॉट. हर्षला देखील पूर्णपणे नास्त ठेवलं गेलं या 2 चेंडू मागे. हर्षने गेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. 22 धावा त्याने पटकावल्या, परंतु ह्या मॅच मध्ये त्याची कसोटी आहे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु षटकार खेचेल. क्या बात आहे. हर्ष नावाचं वादळ मैदानात गुंगावलं गेलाय. या खार्डीच्या मैदानावरती ते झळकते. सध्याच्या घडीला जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू नंतर दीपेशने 6 धावा खर्च केल्या, परंतु 2 चेंडू त्यात चांगले हाताळले. त्यानंतरचा हा तिसरा चेंडू षटकार. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हर्ष याच्या बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत तो हर्ष खेळतोय 29 वरती. यावेळेला देखील बॅटची कडा
लगेच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही होऊ शकला. सिंगल मेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा सर्केल जाऊन पोहोचेल 41. 41 धावा फलकावरती लागत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडू मागे वैयक्तिक 30 वरती हर्ष खेळतोय. खूप चांगली बॅटिंग. अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय. चला नेक्स्ट मॅच असेल. विनंती असेल तुम्हाला, गण्या 11 आणि श्रेयस 11 या दोन टीमला विनंती असेल आपण त्वरित या. रनआउटची संधी इथून देखील रनआउट मिळेल, कारण हर्षला माहीत आहे माझी बॅट चांगली भुलू लागले. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग होती आहे, त्यासाठी मला स्ट्राईकवर येणं महत्त्वाचं असेल माझ्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 41. 41 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधला. दीपेश चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर खालाय, परंतु त्यानंतरचं केलेलं कमबॅक. वेलकम बड्डी दादा, स्वागत असेल तुमचं देखील. इन ॲक्शन मध्ये आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला आणि या इनिंग मधला सुद्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवाई 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 यात्रा. KPL मध्ये खार्डी गावात मैदानात आलाय वादळ आणि त्या वादळाचं नाव आहे हर्ष घरत. षटकार खेचला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 47. 48 टू विन. 18 चेंडू आणि 48 धाब्याचं टार्गेट सेट झालाय. हर्षची जबरदस्त बॅटिंग. हर्षची बॅटिंग आवडली असेल तर ग्रामस्थ मंडळी टाळ्या वाजायला काही हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने मन रिझवल्या त्या इनिंग मध्ये. 48 धाब्याचं टार्गेट असेल. 18 चेंडू आणि 48 धाब्याचं टार्गेट. साठी कॅच प्राईज लागला गेलाय. सलग 3 चेंडू मागे 3 षटकार जर खेचले तर फलंदाजास 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. जर सलग 3 चेंडू मागे 3 विकेट म्हणजे हॅट्रिक घेतोय तर 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. एका धावात 30 किंवा अधिक त्यापेक्षा धावा जर उभारताय त्यासाठी बॅटरला देखील 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. आणि एका धावात क्षेत्ररक्षक जर 3 झेल घेतोय तर त्यासाठी देखील 300 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. त्यानंतर एखाद षटक मिडल ओव्हर टाकतोय, 6 चेंडू डॉट जर टाकतोय त्यासाठी 600 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. श्रीकांत दादा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज लागलं गेलंय. धन्यवाद दादा, तुम्ही खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम जे केलं त्यासाठी खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा, आभार. यानंतरचे नेक्स्ट मॅच अगदी आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. एका साईडला गण्या 11 आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन. त्यानंतर श्रेयस 11 इन ॲक्शन पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल, आदरणीय सन्माननीय वसंतजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करूयात. अगदी 3 षटकांचा खेळ असेल. पंच चेंडू द्यायचा पंचांपर्यंत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. कालच्या दिवसात खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसात देखील तेवढीच चांगली रोमहर्षक स्पर्धा. सलग 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन आणि आम्हाला दिलेली संधी, आयोजकांच्या कमिटी, अर्थातच KPL ची कमिटी पूर्ण आमच्यावरती ठेवलेला विश्वास, थँक्यू सो मच. पंचांचे ग्रीन सिग्नल पोहोचले गेल्यात. मा स्टार्ट गेम ऑन करूया. सेकंड इनिंगला सुरुवात. वरात देखील सज्ज झालाय काउंटिंग करण्यासाठी. एका साईडला 6 सीटरची स्पोर्ट 6 सीटर्स देखील सज्ज झालाय थेट प्रक्षेपण करण्यासाठी. मॅच ऑन झाली आहे.
गणे 11 टॉस विन आणि बॅटिंग फर्स्ट. यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग करेपर्यंत सहजरित्याने 2 धावा उभारल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने इथून चांगली सुरुवात केली जाईल. श्री गणेश झालाय 2 ने. एका साईडला दीपेश आणि कौस्तुभ दोन्ही एवन जोडी मैदानात सज्ज झाले. एका साईडला हर्षला देखील विसरून चालणार नाहीये. त्याची बॅटिंग खूप चांगली झाली आहे. आता गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न तो करतोय. 14 चेंडू मागे 37 त्याने उभारलेत. विषपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतायत. राहुल चांगल्या चेंडूला कलेक्ट करतायत. सिंगल मेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 3 वरती. अगदी दीपेश वैयक्तिक 3 वरती खेळतोय. एका साईडला पुन्हा एकदा कौस्तुभ सज्ज झालाय. कौस्तुभने चांगलं षटक हाताळलं. 12 धावा त्याने दिल्या. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट लाईनने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल यात काही शंका नाहीये. सिंगल मेल. धावसंख्या 1 च्या मदतीने जाऊन पोहोचेल 4 वरती. अगदी 3 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली राहिलाय. अगदी डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. क्या बात आहे. हरचं कौतुक करावं लागेल. अगदी 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त त्याने 4 धावा खर्च केल्यात. एका साईडला दीपेश आहे. मला काही फरक पडत नाहीये. माझे 100% मला द्यायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीची कडा, चेंडू हवेत घेतलाय जेल आणि संपलाय दीपेशचा खेळ. दीपेशला परतावं लागते डगआउटच्या आसऱ्याला. दीपेश गॉन. वळूया मॅच कडे. KPL खार्डी प्रीमियर लीग आपण पाहतायत. आजच्या दिवसातील दुसरी मॅच, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि हर्षची कमालीची गोलंदाजी. 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त त्याने धावा खर्च केले 4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप. काय षटक हाताळलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने ड्राईव्ह मारली होती एसटी रक्षकाने. खूप चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्याने केला. अगदी 1 षटकांचा खेळ संपला योग्य रीतीने. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या 5. 1 विकेट 5 धावा. गावाची कमिटी अर्थातच पिंटेश दादा, केतन दादा, रुपेश दादा, योगेश दादा, गणेश दादा, गौतम दादा, त्यानंतर दीपेश दादा, किरण दादा, श्रीकांत दादा, हर्ष दादा, सचिन दादा, ही सर्व खूप चांगली कमिटी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले आयोजन नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आणि खार्डी गावातल्या सर्व खेळाडूंनी घेतलेली अफाट मेहनत आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील बॅटची कडा अनिशला देखील परतावं लागते या डगआउटच्या आसऱ्याला. अनिश आयावर अनिश युही चला गया. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हर्षचं चांगलं स्पिल. त्यानंतर आलाय यश. यशने देखील पहिल्या चेंडूवर विकेट. संघाची धावसंख्या 5. मध्ये खेळताना पाहायला मिळेल. वेलकम गणेश दादा, स्वागत असेल तुझे देखील या KPL च्या मोठ्या रणसंग्रामामध्ये. इन ऍक्शन आपण पाहू शकताल. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट.
यानिश गयावर अभी आया है सुजल. बढ़िया सुजलची बॅटिंग पाहूयात. आपल्या संघाला गरज आहे, गरजेने खेळावं लागेल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण तिथे झेलच्या खाली, परंतु टिपलाय झेल आणि संपला इथून बॅटरचा खेळ. षटकार आलाय, क्षमस्व लाईनच्या बाहेर आहे. त्या अनुषंगाने मात्र षटकार घेतलाय. खूप चांगलं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं, परंतु इथून षटकार खेचला गेला. 6 धावांतील 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वरती. 11 धावा फलकावरती लागतायत. यावेळेला देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. फक्त सिंगल मेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 12. 9 चेंडू आणि 36 धाब्याची गरज आहे. अगदी या 9 चेंडू मागे फक्त आणि फक्त एक षटकार आलाय. या 9 चेंडू मागे तुम्हाला सर्व काही उपस्थित करायचं आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. कौस्तुभ आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, गेम ऑन राहील. ओहो क्या बात आहे. ब्रह्मास्त्राचा वापर, यशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने यशने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 4ही चेंडू चांगले कम्मालीचे पाहायला मिळत आहेत. यंग अँड डायनामिक, छोटा पॅक बडा धमाका. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतायत. क्या बात है, व्हाट द कॅच, वन हँड कॅच, सुपर कॅच, ब्रिलियंट, हेड्स ऑफ यू. एका हाताने झेल, एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 100 वेळा पाहावा असा झेल त्याने टिपलाय. नंदकुमार वर 55 की वर दिल 55 का, क्या बात आहे. ज्या पद्धतीने त्याने झेल घेतलाय, सर्वांच्या टाळ्यांचा आवाज सर्व काही सांगून जातो. प्रेक्षक बसले होते, सर्व उभे राहिलेत आता हा कॅच पाहून. आणि 40+ क्रिकेट ते खेळतायत सध्याच्या घडीला. आणि ज्याप्रमाणे त्याने झेल टिपलाय, व्हॉट अ कॅच, अप्रतिम, धुव्वादार बॅट कॅच आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ कॅच, जबरदस्त कॅच. आई मित्र परिवार खुश झालेत आज. त्यांचा ग्रुप, त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज नंदकुमार भोईर यांना दिलं जाईल. काय कॅच घेतलाय आज. संपूर्ण दिवस त्यांची चर्चा राहील. वेलकम मितेश दादा, स्वागत असेल. आज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेला देखील चांगला चेंडू होता, परंतु पंच म्हणतात वाईट. अचूक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट. काय कमालीची गोलंदाजी राहिले यशची. या एका षटकात 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. एक षटकार देखील त्याने खाला, परंतु त्यानंतर त्याने काय कमालीची गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या 13. या षटकात आल्यात 8. पहिल्या षटकात आल्या होत्या 5. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर 13 तर झाल्यात. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायचे आहेत 35. 6 चेंडू आणि 35 म्हणजे 6 चेंडू मागे तुम्हाला फक्त आणि फक्त 11 मन. आज नंदकुमार यांची चर्चा मात्र आज संपूर्ण दिवस केली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करा गेम. आपल्या आज पूर्ण शेड्यूल पूर्ण करायचं आहे. अगदी 12 चेंडूचा खेळ झाला. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 मध्ये इथून तुम्हाला 35 तर उभा राहायचे आहेत. चांगला बॅटिंग करावी लागेल. चला 6 चेंडूचा खेळ आपण पाहणार आहोत. नंदकुमार भोईर लेजंड खेळाडू. पहिला चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथून सरळ झेल होताना पाहायला मिळते. सरळ खेळाडूंच्या हातात. नंदकुमारची गोलंदाजी देखील धारदार आहे, परंतु आज त्यांचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जो राहुल याने झेल घेतला त्यासाठी देखील आई एकविरा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. आज त्यांचा डगआउट आपल्याला पाहायला मिळतात. आई एकविरा मित्र परिवार बॉक्स देखील आपण पाहू शकतात. त्यांचे देखील कॅप्चर त्यांना केलं जाईल. तिकडे बसलाय सर्वजण थाटामाटात एंट्री.
आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट. नंदकुमारच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू नंतर 35 करायचे आहेत. अशक्य आहे परंतु योगेश दादा यांना मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. जय जिरादेव ग्रुप यांच्या माध्यमातून डॉट आलाय. योगेश दादा एक जुने जाणते खेळाडू. 40+ क्रिकेट ते सध्याच्या घडीला खेळत आहेत खार्डी 11 मध्ये. दोन्ही खेळाडू एका साईडला गोलंदाज देखील 40+ आणि बॅटर देखील 40+. चेंडू हवेत. झेलची सांगता सोडलाय झेल. दोन धावा आल्यात कॅच ड्रॉप झाल्यानंतर, परंतु इथून औपचारिकता बाकी राहिली आहे. गोलंदाजी करणारा संघ का गोलंदाजी केली आहे का बॅटिंग केली. हर्षची बॅटिंग चांगली राहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली राहिली. फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. आणि नंदकुमार यांचा झेल हाही आपण पाहिला तर चांगला चेंडू आहे. यासाठी सर ओळखलं जातं या खेळाडूला. एक लेजंड खेळाडू कसा असावा. फिटनेस ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते सध्या फिटनेसवरती जास्तीत जास्त भर देत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी असतील. यानंतरचे नेक्स्ट मॅच श्रेयस गण्या 11 वर्सेस श्रेयस 11. हाही चेंडू डॉट. खूप चांगली नंदकुमार यांची गोलंदाजी आपण पाहिली. फक्त 5 चेंडू नंतर त्याने 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट. शेवटचा चेंडू ह्या षटकातला आपण पाहणार आहोत या इनिंग मधला. यावेळेला देखील डॉट चेंडू. एका बेस्ट खेळाडूला जखडून ठेवला गेला, परंतु हा चेंडू वाईट आहे. या चेंडूवर जर षटकार घेतला तर आई एकविरा मित्रमंडळ ग्रुप यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही प्रॉपर बॅटिंगवर आलाय. इथून इनिंग संपली गेली आहे आणि खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. स्वरूप 02 खूप चांगली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हार्ड लक.